नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. पुण्यामध्ये अनेक महिने आणि त्यानंतर मुंबईमध्ये गेली अनेक दिवस साधारणतः 3 महिने झाले संशोधक विद्यार्थी बार्टीचे आंदोलन करतायत त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी. प्रत्येक वेळी या देशातील दलित बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याला, व्यक्तीला कुठलाही न्याय जर मिळवायचा असेल, तर तो कायदेशीर जरी असला, तरी सुद्धा त्याच्यासाठी खूप झगडावं लागतं, खूप संघर्ष करावा लागतो आणि त्यातच त्याची खूप मोठी ताकद जी आहे, ती खर्च होत असते. आता आज काँग्रेसची राहुल गांधींची न्याय यात्रा जी आहे ती मुंबईमध्ये दाखल होते आहे आणि आमचा राहुल गांधींना सवाल आहे की संपूर्ण देशभर न्यायाची बात करत असताना आझाद मैदानावर मुंबईमध्येच बसलेल्या या बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचं, संशोधक जे देशाचं भवितव्य असतात, जे देशाला एक वेगळ्या प्रकारचे दिशा देण्याचं काम करत असतात, अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तुमचं लक्ष जाणार आहे का? त्यांच्या न्यायाच्या बद्दल तुम्ही बोलणार आहात का? या संदर्भात आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांशी आपण बोलणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सुनील कदम आहेत, जे गेली अनेक महिने या प्रश्नांवरती या विद्यार्थ्यांच्या सोबत आहेत. सुनीलजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. या व्यवस्थेचे पीडित म्हणून ज्याला म्हणता येईल आणि जे या विद्यार्थ्यांसोबत संघर्ष करतायत असे अंकित राऊत जे आहेत, ते पीएचडी संशोधक नागपूरवरनं आहेत, ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आणि याच म्हणजे आंदोलनाचा भाग आणि एक पीडित विद्यार्थिनी म्हणून पल्लवी गायकवाड या विद्यार्थिनी सुद्धा संशोधक विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत. तुमच्या सगळ्यांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा सुनील कदम यांच्याकडे जाणार आहे. सुनीलजी, काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये? कसं आहे, हा जो प्रश्न आहे म्हणजे की मागच्या वेळेला 861 विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि आता 772 की 62 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. मागच्या वेळेलाही या मागच्या वेळापासून म्हणजे मागच्या फेब्रुवारी पासूनही हे आंदोलन चालू आहे. मागच्या वेळेला तात्पुरता त्यांनी तो प्रश्न मिटवला आणि 861 विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती म्हणजे फेलोशिप दिली. परंतु तोच प्रॉब्लेम हा पुन्हा 2022च्या विद्यार्थ्यांसाठी सेम प्रॉब्लेम आला. आता तेवढेच 761 विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आमचं असं म्हणणं आहे की हे सगळे विद्यार्थी क्वालिफाईड झालेत. क्वालिफाय झाले म्हणजे काय, की त्यांना त्या त्या पर्टिक्युलर विद्यापीठामध्ये त्यांना रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे पीएचडी साठी आणि हे सगळ्या चाचण्यांमधनं ताऊन सुलाखून निघालेले विद्यार्थी आहेत. म्हणजे असं नाही की गेलं आणि ऍडमिशन घेतलं आणि मग पीएचडी झालं, असं नाही. त्याच्यामध्ये अनेक चाचण्या असतात, अनेक परीक्षा असतात, लेखी परीक्षा असतात, तोंडी परीक्षा असतात. त्या सगळ्या परीक्षा देऊन हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले असतात आणि हे विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर खरं म्हणजे हे विद्यार्थी कुठून येतात, तर हे खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी आहेत. अतिशय दुर्गम भागातनं आलेले हे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरं म्हणजे शालेय शिक्षणही शक्य नव्हतं, परंतु काही काबाड कष्ट करून, आई वडिलांचं कष्ट, स्वतःची कष्ट करून ग्रॅज्युएशन झाले. ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आज पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक विविध विषयांमध्ये, खूप चांगल्या चांगल्या विषयांमध्ये आणि गरजेच्या आणि आपण काय म्हणतो आत्ताच्या जे ज्वलंत विषय आहेत त्या विषयावर ही मुलं पीएचडी करतायत. परंतु ज्या बॅकग्राऊंड मधनं ही मुलं येत आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतमजुरांची मुलं आहेत, मजुरी न मिळणाऱ्यांची मुलं आहेत आणि ही मुलं ज्या वेळेला पीएचडी करण्याकरता येतात त्यावेळेला या विद्यार्थ्यांना काही म्हणजे हे जे सरकार आहे अतिशय आपण कॅलस म्हणतो ना, आपण कॅलस प्रवृत्तीनं याच्याकडे बघतं. वास्तविक ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथं रजिस्ट्रेशन पीएचडी करण्यासाठी मिळालेलं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला फेलोशिप दिली पाहिजे, कारण हे सरकारचं कर्तव्य आहे. किमान पीएचडी म्हणजे उच्च शिक्षणाचं आपण हे करतो, उच्च शिक्षणासाठी जर हे विद्यार्थी आणि एवढ्या चांगल्या विषयांमध्ये जर त्यांना पीएचडी करायची असेल तर ते खरं म्हणजे सरकारचं ते कर्तव्य आहे. जसं राजीव गांधी फेलोशिप आहे, तसं JRF आहे, जवाहरलाल नेहरू फेलोशिप आहे,
त्याचबरोबर इकडं बार्टीला पण फेलोशिप आहे, पण बार्टी इथं बार्टी आहे, महाज्योती आहे किंवा सारथी आहे, हे तिन्ही ज्या संस्था आहेत आणि ह्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे महाज्योती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे, सारथी हे मराठा आणि इतर साठी आहे, तसंच बार्टी हे दलितांसाठी असलेली ही संस्था आहे. इतर जे महाज्योती आहे आणि सारथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र जेवढे जेवढे विद्यार्थी जेवढ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप म्हणजे पीएचडी ला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलं जातं आणि आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, अभिनंदन करतो आम्ही त्यांच्याबद्दल, कारण तेही विद्यार्थीच आहेत, महाज्योतीचेही विद्यार्थी आहेत आणि सारथीचेही विद्यार्थीच आहेत. आणि यांच्याकडे जर सरकार सगळी फेलोशिप देत असेल तर आम्ही त्या सरकारचा आभारही मानतो, अभिनंदनही करतो. पण मग हा दुजाभाव बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी का असतो, हा मोठा प्रश्न पडतो की हा दुजाभाव झाला मग की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना दिलं आम्हाला आनंद आहे, सारथीच्या विद्यार्थ्यांना दिलं आम्हाला आनंदच आहे, पण बार्टीच्या विद्यार्थ्यांना मात्र हे दिलं जात नाही. आणि याची अनेक विविध कारणं सांगितली जातात. बजेटचं कारण आहे, वास्तविक पाहता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 1.5-2 कोटीच्या बाहेर याचं बजेट जात नाही. कोट्यावधीचं बजेट 50-60% बजेट जे बार्टीचं ते परत जातं आणि परत अनयुटिलाइज्ड म्हणून ते बजेट जातं. मग ते बजेट जर अनयुटिलाइज जात असेल आणि इथं मग बजेटची कारण का देत असतील, हा एक प्रश्न आहे. मग याच्यामध्ये हा संशय येतो की यांना या ज्या काही शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी आज उच्च विद्याविभूषित होऊ इच्छितात या विद्यार्थ्यांना पीएचडी करू द्यायचं नाहीये का, कारण यांना आर्थिक परिस्थिती यांची तशी नाहीये की पीएचडीचा खर्च ते सॉरी जरा हा ठीक आहे बोला. या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अशी नाही की ते फेलोशिप म्हणजे विदाउट फेलोशिप पीएचडी करू शकतील. त्यामुळे मला असं वाटतंय की सरकारनं याच्याकडे तातडीनं बघणं गरजेचं आहे. आणि जसं मगाशी तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये म्हणालात की राहुल गांधी न्याय यात्रा काढतायत, आता न्याय यात्रा जर असेल आणि ती न्यायासाठी असेल तर इथं होणारा अन्याय याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधतोय. काय मागच्या वर्षी तात्पुरता हा प्रश्न सोडवला गेला, परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी समाजातले आता बऱ्याच लोक म्हणजे मान्यवर विचारवंत साहित्यिक हे सगळे पुढे येत आहेत. जसं आता दिवाकर शेजवळकर साहेब यांनी खरं म्हणजे या कॅम्पेन मध्ये खूप एक सिंहाचा वाटा उचललाय. डॉक्टर डोंगरगावकर असतील किंवा प्राध्यापक जाधव असतील किंवा अन्य गौतम बस्ते असतील, या सगळ्यांनी अतिशय खूप म्हणजे कष्ट घेतलं त्याच्यामध्ये. मागच्या वेळेलाही मागच्या वर्षी सुद्धा अनेक लोकांनी जसं अमोल बोधिराज असतील किंवा प्रमोद नाईक असतील किंवा अशोक कांबळे अशा अनेक लोकांनी खूप मेहनत घेतली होती. परंतु हा जो लढा आहे या लढ्याकडं कुठंतरी दुर्लक्षित केलं जात आहे. मला असा प्रश्न विचारायचा की प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांनी पीएचडीचा अभ्यास करायचा की आंदोलनं करायची. एक वर्ष झाली, 2 वर्ष झालं, अजूनही त्यांना फेलोशिप मिळत नाही, पैसे दिले जात नाही. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तुम्हाला सांगतो. 2021च्या विद्यार्थ्यांचा जे प्रश्न मिटवले असं मी म्हणतोय, त्यांचाही प्रश्न अजून प्रलंबित असा आहे की त्यांनाही डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळालेली नाही. त्यांची फेलोशिपचं पण मग ती जेव्हा यांनी मान्य केली तेव्हापासून आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, आता बघा हा जो 200 विद्यार्थ्यांचा आणि हा अन्यायकारक जो काय त्यांनी जी आर काढला असेल त्याच्यामध्ये तो 2023चा आहे. तो काढलाय 2023ला आणि तो लागू केलाय 2022ला 22च्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे हा किती मूर्खपणा चाललाय या सरकारचा. हा जर असंच चालू राहिलं तर खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की या वर्गामध्ये आणि याच्या बरोबर आता महाज्योती सारथीचे विद्यार्थी ते सुद्धा सोबत येतील आणि एक विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा असंतोषाला या सरकारला सामोरं जावं लागणार आहे हे मात्र निश्चित असं मला वाटतं. त्यामुळं ह्या सरकारनं आणि विरोधकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
बरोबर आहे सुनील कदमजी, तुम्ही भूमिका मांडलेली आहे, तुमच्याकडे परत येणार आहे मी. त्याच्या अगोदर मी आता पल्लवी गायकवाड यांच्याकडे येतोय. पल्लवीजी, नेमका काय प्रश्न आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही लढतायत? आतापर्यंत तुम्हाला सरकारच्या वतीनं काय काय सांगण्यात आलं, काय आश्वासनं देण्यात आली किंवा काय बोलण्यात आलं? जय भीम. माझं नाव पल्लवी गायकवाड. मी बार्टीची PhD संशोधक विद्यार्थिनी आहे 2022 ची. 2022च्या आम्ही जे काही 763 विद्यार्थी आहोत, आमचं रजिस्ट्रेशन होऊन आता 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे. परंतु अजूनपर्यंत बार्टीतर्फे आम्हाला कुठल्याही प्रकारची फेलोशिप देण्यात आलेली नाही. इनफॅक्ट फेलोशिपच्या आधी जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं ते सुद्धा केलं गेलेलं नाहीये. त्यासाठी आम्ही पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल अशा सगळ्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही आंदोलनं करीत आहोत. हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला नागपूरला मोठं आंदोलन केलं गेलं. त्यानंतर पुण्यात 120 दिवस आंदोलन चाललं आणि आज आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर काल 50 दिवस पूर्ण होऊन आजचा 51वा दिवस आहे. आंदोलन चालू आहे. परंतु इतकी खेदाची बाब आहे की शासन दरबारातून आजपर्यंत कोणीही बार्टीच्या विद्यार्थ्यांची दखल घेतली गेलेली नाहीये. खरं तर हे खूप दुःखद आहे की आणि आज तुम्ही पाहत असाल आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी लहान लहान मुलं घेऊन माझ्या भगिनी ज्या काही आहेत त्या तिथे तळ ठोकून आहे. आम्ही गेली 2 महिने होत आले की आम्ही आझाद मैदानावर आहोत. आम्ही सत्ताधाऱ्यांपैकी अनेक आमदारांना निवेदनं दिली. त्या जिल्ह्यांमध्ये दिली, मुंबईत दिली. अधिवेशन आता जे विशेष अधिवेशन होतं त्या दरम्यान आम्ही अनेक सत्ताधारी आमदारांना भेटलो. त्यांना आमचं म्हणणं मांडलं. परंतु त्यापैकी कोणीही कॅबिनेटमध्ये आवाज उठवला नाही. त्यानंतर काही विरोधी पक्षातले सुद्धा आमदार होते की ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की विशेष अधिवेशनात आम्ही विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडू. परंतु त्यांच्याकडूनही निराशा आली आणि 2022 जे काही बार्टीचे जे 763 विद्यार्थी आहेत त्याच धर्तीवर सारथी ते 851 आणि महाज्योतीचे जवळपास 1226 विद्यार्थी त्यांना सरसकट फेलोशिप दिली गेलेली आहे. मग बार्टीच्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय का? मग इथे कुठेतरी जातीवादाचा वास येतोय की जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित ठेवलं जातंय की जेणेकरून हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊच नाहीत. सारथी आणि महाज्योतीचे जे काही संशोधक आहेत ते आमचेच बांधव आहेत. आम्हाला त्याबद्दल आनंदच आहे. त्यांना फेलोशिप मिळायलाच पाहिजे. पण मग त्याचबरोबर बार्टीच्या विद्यार्थ्यांबरोबर हा दुजाभाव का केला जातोय आणि हा खूप जाणीवपूर्वक केला जातोय की सत्ताधाऱ्यांना काय नेमकं यातून सिद्ध करायचंय की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊच नाही का? किंवा आज म्हणजे तसं पाहिलं आमची ही दुसरी पिढी आहे उच्च शिक्षण घेणारी. मग दुसऱ्या पिढीपर्यंत जर तुम्हाला इतका आकस निर्माण होत असेल की तुम्ही उच्च शिक्षणाची दारच बंद करून टाकत असाल तर इथून पुढे अनुसूचित जमातीच्या जातीच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं कसं? आणि PhDचा तुम्ही जर विचार केला तर संशोधन कार्य जे काही आहे 5 वर्षांचा त्याचा पिरियड असतो आणि त्या 5 वर्षात प्रचंड खर्चिक हा जो काही कोर्स आहे हा खर्चिक आहे. एक सॅम्पल कलेक्शनसाठी जायचं म्हटलं तर 4-4, 5-5 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक इन्स्टिट्यूशनची फीस मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असते. मग हा सगळा जो काही खर्च आहे हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परवडण्यासारखा नाहीये आणि तो खर्च बार्टी मार्फत जो काही देण्याची जी काही तरतूद केली गेलेली आहे. मग गेली 2 वर्ष अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे का बरं शासन इतक्या अनास्थेने पाहत आहे? का आमचा आवाज आतापर्यंत सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये? आणि विशेष बाब इथं मी सांगू इच्छिते की आजपर्यंत सामाजिक न्याय खातं जे काही आहे हे अनुसूचित जातीच्या व्यक्तीकडे असायचं. परंतु यावेळी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपलं ते खातं आहे. आणि तिथेही मला खेदाने म्हणावं लागतं की आम्ही आज इतके दिवस झाले, इतके महिने झाले आंदोलन करतोय. परंतु आजही आमच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा आवाज आमच्या सामाजिक न्याय मंत्री आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांपर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये. याचं खूप दुःख वाटतं. आज काही तासातच आचारसंहिता लागू होईल. परंतु आम्ही अजूनही आशावादी आहोत की आमचे जे काही सामाजिक न्याय मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत, ते अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करतील. आम्हाला नक्कीच साथ देतील. गेली मुंबईत 50 दिवस आणि त्याच्या आधीच मी म्हटलं की 120 दिवस पुण्यामध्ये आंदोलन चाललं. या दरम्यान समाजातील अनेक बुद्धिजीवी लोकांनी आम्हाला सहाय्य केलं. सहाय्य म्हणजे मार्गदर्शन केलं. मग त्यामध्ये दिवाकर शेजवळकर सर असतील, सुनील कदम सर असतील, डोंगरगावकर सर असतील, चव्हाण सर असतील.
पल्लवी गायकवाड आणि आपला काहीतरी इंटरनेटचा इश्यू झाल्यामुळे त्यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे. तर मी पुन्हा अंकित राऊत यांच्याकडे प्रयत्न केला, परंतु शासनदारी अंकित राऊत यांच्याकडे जाणार. अंकितजी, तुम्ही सांगा शासनाला आणि अगदी मुख्यमंत्र्यांना, सामाजिक न्याय मंत्री आहेत ते, त्यांना ही विनंती करते की त्यांनी आचारसंहिताला काही अवघे तास शिल्लक आहेत, तर कृपया अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा बार्टीचा विचार करावा आणि आमची फेलोशिपची मागणी लवकरात लवकर. बरोबर आहे. पल्लवी जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना आणि पर्यायानं समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाचे त्यांच्याकडे आहेत त्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आव्हान केलेलं आहे. आता अंकित राऊत यांच्याकडे जाणार. अंकितजी, काय सांगाल तुम्ही? सर्वांना जय भीम. मी अंकित राऊत नागपूरवरून बोलत आहे. सर, महत्वाचं असं आहे की हे जे आज आपण पाहू शकता की बार्टीचा जो लढा आहे, बार्टी संशोधक PhD संशोधकांचा जो लढा आहे, या लढ्याला जवळपास आज 1 वर्ष कंप्लीट होत आहे आणि आमच्या रजिस्ट्रेशनलाही मात्र 1 वर्ष कंप्लीट होत आहे. आणि 2022 चे विद्यार्थी असून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्हाला वर्षोवर्षी आंदोलन करावे लागते. हे अत्यंत दुःखाची बाब आहे. महत्वाचा विषय असा आहे की PhD संशोधकाचा लढा हा आताचाच नाही, तर बार्टीच्या लढ्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण पाहू शकता. मागील काही काळापासून विद्यार्थ्यांना बार्टी नावाची संस्था जरी सुरू झाली असेल तरी त्यांना वेळोवेळी आंदोलन करूनच आपले हक्क अधिकार मिळवावे लागतात. या वेळेला मात्र असं झालेलं आहे की उच्च शिक्षित विद्यार्थी हे आज जवळपास पाहू शकता तुम्ही, मुंबईला जवळपास 50 दिवस 51 दिवस सुरू झालेला आहे. त्या अगोदर पुण्यामध्ये जवळपास 120 दिवस आम्ही आंदोलन केलं. नागपूरला हिवाळी अधिवेशनात आंदोलन केलं. त्यावेळेला सुद्धा आमच्या लोकप्रतिनिधींनी तो मुद्दा मांडला होता की सारथी आणि महाज्योतीला ज्याप्रमाणे तुम्ही फेलोशिप दिली त्याचप्रमाणे आमच्या बार्टीच्याही विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी. मात्र आज अशी वेळ आलेली आहे की आमच्या प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधींनी त्या विधानसभेत मांडले. माननीय नितीन राऊत आणि प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी आमचा प्रामुख्याने तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला हिवाळी अधिवेशनात. परंतु आमच्या अधिवेशनाला केराची टोपली दाखवत अजूनपर्यंत शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. महत्वाचा म्हणजे असं आहे की सामाजिक न्याय विभाग हे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याकडे, आणि एकनाथजी शिंदे जर मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे जर आपला सामाजिक न्याय विभागाचा जो डिपार्टमेंट आहे, तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री जेव्हा मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो, प्रमुख असतो, तर ज्याच्याकडेच सामाजिक न्यायाचं खातं आहे तर ते सुद्धा लवकरात लवकर आमचा निर्णय मार्गी लावू शकतात. मला त्यांच्यावरती विश्वास आहे. जनतेने त्यांना मुख्यमंत्री पदावर रुजू केलेलं आहे, तर आम्हीच त्याचा एक भाग म्हणून PhD संशोधकांना, PhD संशोधक हे त्यांचे सर्व PhD संशोधक त्यांचे एक जनता म्हणून त्यांच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा त्यांनी शैक्षणिक नुकसान करू नये आम्ही विनंती करतो. आणि आमची एकच विनंती आहे की PhD संशोधकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आजही कटिबद्ध आहेत अशी आम्हाला आशा आहे. येत्या काळामध्ये ते आम्हाला न्याय देतील यावर आमचा प्रचंड विश्वास आहे. काही काळातच आचारसंहिता लागू होणार आहे, परंतु या शेवटच्या बैठकीत ते आमच्या विद्यार्थ्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय करणार नाही. शेवटी महाराष्ट्राचं सरकार हे सर्व तळागाळातील लोकांसाठी काम करणारं सरकार आहे. विश्वास व्यक्त केलेला आहे अंकित राऊत आणि पल्लवी गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवरती की मुख्यमंत्री आता काही तासच राहिलेले आहेत. मला असं वाटतं की 1-1.5 तास राहिलेले आहे की आचारसंहितेची घोषणा होऊ शकते आणि त्या दरम्यान सरकार यांची दखल घेणार आहे का, किंवा आता न्याय यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आणि ते सभा घेणार आहे, ते लोकांच्या न्यायालयात किंवा लोकांमध्ये या संदर्भातला या विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत अशा पद्धतीनं काही बोलणार आहात का? आझाद मैदानावरती जे उपोषणाला बसलेले आहेत ते किरण फुगरे सर आपल्या सोबत आहेत. किरण फुगरेजी, काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम बार्टीचं जे आंदोलन चालू आहे सर, बार्टी 2022च्या विद्यार्थ्यांचं, ते आंदोलन गेल्या 8 महिन्यापासून चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आंदोलन झालं आमचं, नागपूरमध्ये आंदोलन झालं आमचं, व तसेच महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आंबेडकरी सामाजिक संघटना व पक्ष संघटनेच्या अंतर्गत हे आंदोलन झालं. नेमकं आमचा मुद्दा हाच होता बार्टीच्या विद्यार्थ्यांचा
की शिंदे सरकार जे आहे, शिंदे फडणवीस पवार सरकार, त्यांच्यापर्यंत आमचा मुद्दा आजपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे आम्ही पोहोचण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत होतो. पण अडचण अशी झाली की आम्हाला एक अपेक्षा होती शिंदे सरकारची की आजपर्यंत जे आमचं म्हणजे सरकारचं थोडक्यात लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत भेट देतील मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून किंवा सरकारच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आणि आज न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे आमची. परंतु आजही आम्ही आमचं धीर सोडलं नाही. आमचं आंदोलन आझाद मैदानाच्या माध्यमातून चालूच आहे व दुसऱ्या बाजूला कॅबिनेटची बैठक आपल्या सर्वांना माहितच आहे ती होत आहे. ज्या पद्धतीने शिंदे सरकार तळागाळातील लोकांचा विचार करते, ज्या पद्धतीने शिंदे सरकार एका बाजूला सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करताना शेवटच्या घटकाला कामगार, कष्टकरी, मजूरदार कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करते, त्याच दृष्टिकोनातून आम्हा विद्यार्थ्यांना जे की अनुसूचित जातीचे विद्यार्थी बार्टीचे 2022चे विद्यार्थी 763 पात्र विद्यार्थी जे काही आहेत ते फेलोशिप साठी संघर्ष करत आहेत. मिळाला पाहिजे असं किरण फुगरे यांचं साधारणतः आपण पाहिलं तर सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी सारखीच आहे. आणि त्यांनी सांगितलं की पहिले पुण्याला 3 महिने आम्ही आंदोलन केलं, त्याच्यानंतर आता पुण्यामध्ये, आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर अनेक म्हणजे आंदोलन करतायत. यापूर्वी सुद्धा जवळपास 60-70 दिवस पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यावेळी सरकारला निर्णय घ्यावा लागला होता. पण प्रत्येक वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर यावं लागतं, आंदोलनं करावी लागतात, निवेदनं द्यावी लागतात आणि खूप झगडावं लागतं. तेव्हा कुठे थोडंफार प्रकारे विद्यार्थ्यांच्या पदरामध्ये पडतं. तेही पदरामध्ये एखादी काहीतरी मेहरबानी केली, काहीतरी भीक दिल्यासारखं सरकार या ठिकाणी वागत असतं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे सुनील कदम यांना मी विचारणार आहे की हे किती वेळ चालणार आहे आणि कशासाठी, की प्रत्येक वेळी सरकार स्वतः कायदा बनवणार, स्वतः बार्टीची स्थापना करणार. बार्टी ही सारथी आणि महाज्योतीच्या अगोदरची संघटना आहे. त्याच्या अगोदर म्हणजे इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी बनलेली आहे. तर प्रत्येक वेळी या विद्यार्थ्यांना जाऊन तिथे झगडावं का लागतं, काय कारण आहे याचं आणि कोण याला जबाबदार आहे? बघा, म्हणजे आता आपण जर स्ट्रेट टॉक म्हणतो ना, जर आपण सरळ जर बोलण्याचं झालं तर आज सरकारमध्ये जे अर्थमंत्री आहेत की ज्यांनी हे मंजूर करायला पाहिजे, त्यांचा ह्या पीएचडीकडे पीएचडी विद्यार्थ्यांकडे किंवा पीएचडी शिक्षणाकडे किंवा एकूणच शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेला ते भर विधानसभेत म्हणाले होते. ते काय म्हणाले होते, पीएचडी करून काय विद्यार्थी दिवे लावणार आहे. आता यांना जर विचारले की यांनी काय दिवे लावलेत गेली 30 वर्ष राजकारणामध्ये यांनी काय दिवे लावलेत, आणि ही जर प्रवृत्ती राहिली, ही जर या सरकारची प्रवृत्ती राहिली आणि हा जर अप्रोच राहिला तर आपण कसं काय हे करतील. कारण शिक्षणाबद्दलच लोकांना काही फारसं माहित नाही. 1900 म्हणजे साऊथ बरो कमिटीच्या समोर आणि त्या काळातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही स्कॉलरशिप आणि फेलोशिप मंजूर करून घेतली आहे. म्हणजे आता त्याला 100हून जास्त वर्ष झाली. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा या ही जी बार्टी संस्था आहे ही खरं म्हणजे 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला स्थापन झाली त्याचे जे काही कार्य आणि त्याचे काही फंक्शनिंग होतं त्या फंक्शनिंग अतिशय एक चांगलं हे प्रकार होतं. आणि म्हणून इतर समाजांनाही वाटलं, मराठा समाजाला वाटलं, ओबीसीला वाटलं की अशाच धर्तीवर आपल्याकडे म्हणजे आपल्या समाजासाठी काम करणाऱ्याही संस्था असाव्यात. त्या दोन्ही संस्था झाल्या, सारथी झालं, महाज्योती झालं. पण नेमकं असं झालंय की त्या 2 संस्था निर्माण झाल्या आणि तिसऱ्या बार्टीकडं आता दुर्लक्ष करण्याचा हा प्रयत्न होतोय. हा नेमका का होतोय हे मला वाटतं की ही आंबेडकरी विचाराचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या विविध कंटेम्पररी बघा विविध आणि कंटेम्पररी विषयावर संशोधन करणारी आहेत. तर हे संशोधन यांना कुठं रोखायचं आहे का, हे उच्च शिक्षण यांचं कुठं रोखायचं आहे का, यांचा एकूण जातीय दृष्टिकोन आपण तपासला पाहिजे. किंबहुना यांचा म्हणजे जातीय दृष्टिकोन पण आहे पण एकूणच शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण भयानक आहे. आज ज्या प्रकारे बघा ज्या प्रकारे शिक्षणाकडे बघितलं जातं आणि आजही शिक्षणाची जी धोरणं राबवली जात आहेत ही सगळी धोरणं मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं खरं म्हणजे इथं
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकूच नये अशा प्रकारे ही धोरणं राबवली जात आहेत आणि शिक्षण अतिशय महाग झालेलं आहे. खरं म्हणजे अफोर्डेबल एज्युकेशन हे खरं म्हणजे वेलफेअर स्टेट ज्या वेळेला आपण म्हणतो, भारत हे वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेट मध्ये अफोर्डेबल एज्युकेशन हे महत्वाचं आहे. आपल्या एकूणच सगळ्या जर आपण संविधान जर हे बघितलं तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पासून फंडामेंटल राईट्स पर्यंत शिक्षण हे आपलं फंडामेंटल राईट आहे आणि हेच कुठेतरी फंडामेंटल राईट नाकारलं जात आहे. हे अतिशय दुर्दैवी म्हणता येणार नाही, परंतु निषेधार्ह असं हे आहे. या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे. आता अर्थमंत्र्याबद्दल मगाशी मी जसं म्हणालो की त्यांचा या शिक्षणाकडे एकूणच शिक्षणाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन असा आहे, तर जर अर्थमंत्र्याचाच असा जर दृष्टिकोन असेल मला शंका येते की मग या सरकारचाच पूर्ण नाहीये का तो? म्हणजे हे काही जाणीवपूर्वक केलं जातंय का? हे कुठलं षडयंत्र आहे का? की षडयंत्र असं आहे की या विद्यार्थ्यांनी शिकूच नये? कारण बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला ह्या शिक्षण म्हणजे फेलोशिप आणि स्कॉलरशिप चालू केल्या, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये पहिले विद्यार्थी एक 15 विद्यार्थी परदेशात शिकून आले. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांचा जो शिक्षणाचा जो आलेख आहे तो चढता आलेख आहे. याच्यामुळे कुठे घाबरलेत का की विद्यार्थी शिकतायत आणि विद्यार्थी शिकल्यानंतर हे विद्यार्थी ज्या वेळेला डिफाईन्ड होतील, ज्या वेळेला डिफायन्स यांच्यामधनं येईल आणि हा डिफायन्स हा प्रोटेस्ट जर लोकांमध्ये आला तर कुठेतरी हे सरकार अडचणीत येईल का? अशा प्रकारचा एक सामाजिक जो असमतोल आहे तो असमतोल यांना तसाच ठेवायचा आहे का? तो समतोल साधायचा नाहीये का? हा प्रश्न खरं म्हणजे मूलभूत प्रश्न उभा राहतो. आणि जे सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुल्यांनी जे इथं केलं किंवा भाऊराव पाटलांनी अण्णांनी जे काही शिक्षणाची इथं चळवळी राबवल्या, अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिक्षणासाठी गेली म्हणजे आपण बघतो हे जे काही हे केलंय, तर यांचे जे प्रयत्न यांना हाणून पाडायचे आहेत का? हा मूलभूत प्रश्न आपण हा विचारला पाहिजे. बहुजन एकूणच असं आहे का की बहुजन विद्यार्थी शिकलाच नाही पाहिजे आणि बहुजनांमधला पण मग तो मागासवर्गीय विद्यार्थी असो तो शिकलाच नाही पाहिजे, हा यांचा ऍटिट्यूड आहे का? हे प्रश्नचिन्ह उभं राहतात. आणि गेली म्हणजे हे आंदोलन जे आहे गेली 2 वर्ष चालू आहे. हे असं नाही की हे विद्यार्थी आंदोलन करतायत. 2 वर्ष विद्यार्थी पुण्याला बार्टी समोर बसलेत, इथं आझाद मैदानात बसलेत. आझाद मैदानामध्ये मागच्या वर्षी पण या वर्षी पण अगदी फोपाट्यामध्ये उन्हातानामध्ये. आता हे जे मुलं म्हणजे यांचे घसे खराब झालेत, हे कशामुळे झालेत? हे गेली 30-40 दिवस त्या फोपाट्यामध्ये बसून झालेले आहेत आणि जेवणाची त्यांना हे नाही, सकाळ नाश्त्याचा सोय नाही, जेवणाची सोय नाही, रात्रीची राहण्याची सोय नाही. सगळ्या अडीअडचणी फेस करून हे विद्यार्थी तिथं बसलेत. यांची तब्येत खराब झालेली आहे. किरणजी एक लक्षात घ्या, यांची तब्येत खराब झालेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांची. बरोबर आहे सुनीलजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे की गेले अनेक महिन्यांपासून हे सगळे देशाचं भवितव्य असणार आहे. असं म्हटलं जातं की शिक्षण ही देशातली भविष्यातली गुंतवणूक असते. जगामधले जे सगळे टॉप 10 देश म्हटले जातात त्यांनी शिक्षणामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली, त्यामुळे ते आज जगामध्ये टॉप 10 आहेत. जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी असेल, अमेरिका, ज्या कुठल्या म्हणजे सुधारलेल्या किंवा प्रगत देशाचं नाव तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये शिक्षणाचा पहिला वाटा असतो. पण मात्र या देशातलं शिक्षण म्हणजे सरकार जे आहे ते या देशातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे हवं त्या पद्धतीनं लक्ष द्यायला तयार नाहीये. त्यातल्या त्यात या देशातला जो तळागाळातला विद्यार्थी जो आहे, तळागाळातला वर्ग जो आहे, तो शिकून वरती येऊ इच्छितोय आणि तो वरती येऊन त्याचा स्वतःचं इमेज किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व घडू इच्छितोय, त्याला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झगडावं लागतंय. आणि आज ज्या पद्धतीनं राहुल गांधी या ठिकाणी आहेत आणि ते राहुल गांधी आपली न्याय यात्रा इथे घेऊन आलेले आहेत, त्या न्याय यात्रेत तरी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठणार आहात का? आपल्यासोबत धन्यवाद तुम्ही सगळ्या पाहुण्यांचं. सुनील कदम असतील, पल्लवी गायकवाड असतील, अंकित राऊत असतील आणि किरण फुगरे, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला. तर मित्रांनो, आपलंही धन्यवाद, आभार. धन्यवाद आहे. सगळ्या संदर्भामध्ये जो विद्यार्थी आंदोलन करतायत तुम्ही त्यांची मतं ऐकलेली आहेत. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं
तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद. धन्यवाद सर.